भीती या संसारामध्ये रमत असताना प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती वाटते. कधी विचार केला तर भीती ही थोडीशी आवश्यकही असते, कारण एखादी गोष्ट भीतीमुळे माणूस करतो तरी. परंतु ही जर भीती वरचढ व्हायला लागली तर मात्र माणसाचं जीवन जगणं किंवा या संसारामध्ये रमणं अवघड होऊन जातं. एखाद्याला भिवू नकोस म्हणणं सांगणं सोपं आहे, पण ज्यावेळेस ते भीतीचं वातावरण तयार होतं त्यावेळेस प्रत्येकाची अवस्था ही कशी होते आणि त्याला तो कशा प्रकारे सामोरे जातो हे फार महत्त्वाचं असतं. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सांगून दिलेलं आहे की भीती तर ह्या जगामध्ये कशी वाटते आणि ह्या जगाच्या भीतीमध्ये वाटत असेल तर आपण काय करतो, याचं छान आणि सुंदर असं विवेचन त्यांनी त्यांच्या अभंगामधून आपल्याला करून दिलेलं आहे. ही जी भीती असते ही माणसाला एका स्थिर लेवलला किंवा एका व्यवस्थित ठिकाणी बसूच देत नाही, कारण सारखं ही भीतीवर डोकावते, भीतीवर तोंड काढते आणि माणूस हतबल होतो किंवा खचून जातो. ही भीती घालवावी कशी किंवा ह्या भीतीवर विजय तरी कसा मिळवावा असा अनेकांना अनेक वेळा प्रश्न पडतो. परंतु देवाचं नामस्मरण, नामकीर्तन आणि आपलं मन, आपलं कार्य वाढवणं किंवा आपलं मन एखाद्या दुसऱ्या कार्यामध्ये रममान करणं, आल्या क्षणाला तो विचार सोडून देणं किंवा तो विचार सोडायचाच आहे असं गृहीत न धरता एक सहज गोष्टी करत राहणं, ह्या जर गोष्टी केल्या तर मात्र ही भीती जी अनावश्यक वाटत असते ती निघून जाते. परंतु त्यासाठी बाजूचं वातावरण सुद्धा तसंच असायला हवं. पण अगोदर ते स्वतः ज्या व्यक्तीला भीती वाटते त्या व्यक्तीने देखील त्या प्रमाणामध्ये कार्य करण्याची तयारी सुद्धा दाखवली पाहिजे. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात, भय वाटे पर न सुटे हा संसार, ऐसा पडिलो कांचनी करी धावा म्हणून, विचारिता काही तोहे मन हाती नाही, तुका म्हणे देवा येथे न पुरे रिघावा. संत तुकाराम महाराज सांगतात की या संसारामध्ये भीती तर फार वाटते. हा संसार सोडू नये, ह्या संसारामध्येच रममान व्हावं किंवा बाहेर तरी कसं पडावं ह्या सर्व गोष्टींची भीती वाटते. याची भीती, त्याची भीती, ह्या सर्व भीतींमुळे हा संसारच सोडवत नाही. मग आता काय करावं की हा संसार सोडवत नाही, ही भीती तर वाटत राहते आणि मनामध्ये प्रत्येक क्षणाला ही भीती दाटून येते. मग आता ह्या भीतीवर उपाय तरी काय करावा किंवा मग आता ह्या भीतीपुढे काय करावं हा प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तर सापडत नाही. मग अशा वेळेला आम्ही काय करतो तर हे संकटामध्ये ऐसा पडिलो कांचनी करी धावा म्हणून, या संकटामध्ये आम्ही पडल्यामुळं आम्ही तुझा धावा करतो. कारण ज्यावेळेस कोणताच मार्ग दिसत नाही, कोणतंच उत्तर सापडत नाही, त्यावेळेला परमेश्वर किंवा देवी शक्ती ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला मार्ग दाखवू शकते, जे आपल्याला योग्य प्रकारे रस्ता दाखवू शकते, किंबहुना ते आपल्या मनाला उभारी तरी देऊ शकते आणि आपल्या मनातली भीती तरी काढू शकते. एक कोणीतरी माझ्या पाठीशी आहे, कोणीतरी माझ्यासोबत आहे, ते मला चुकू देणार नाही, मला खाली पडू देणार नाही, वेळोवेळी सावरत राहील आणि मला धीर देत राहील, माझी साथ देत राहील, असं कोण आहे तर तो म्हणजे ईश्वर परमेश्वर. तुम्ही चांगले असताल, कर्म चांगले ठेवले असतील तर तो देखील तुमची प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक पावलाला साथ देत असतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की ऐसा पडिलो कांचनी करी धावा म्हणून आम्ही तुझा धावा करतो. विचारिता काही तोहे मन हाती नाही, विचार करून देखील आम्ही पाहिला, बऱ्याच वेळेस आम्ही विचार करून पाहतो, परंतु ते मन मात्र आमच्या हाती लागत नाही, कारण एवढं सैराभैरा ते मन पळतं. यासाठी सोबतच्यांची देखील साथ तेवढीच आवश्यक असते. ह्या सैराभैरा पळणाऱ्या मनाला आवर तरी कसा घालावा किंवा कशा प्रकारे त्या मनावर काम करावं हेच आता कळत नाहीये. आम्ही त्याचा विचार देखील करून पाहिला आहे. मग आता ह्याचं उत्तर तूच दे देवा, तुका म्हणे देवा येथे न पुरे रिघावा. हे देवा आता मग मी काय करू हे तूच सांग, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. मी या मुक्त होऊन जाण्याच्या विचारामध्ये माझा मनाचा प्रवेश व्यवस्थित होत नाहीये, कसं करावं याच्यामधून माझं मन बाहेर निघत नाहीये, यासाठी मग मी काय करावं असा प्रश्न संत तुकाराम महाराज देवालाच करतात. आणि मग देवाकडनं देखील आपल्याला एक असं उत्तर मिळू शकतं की यासाठी तुम्ही नामस्मरण व्यवस्थित करा. या नामस्मरणामधून तुम्हाला एक नवचेतना, नवजागृती आणि एक नवीन दिशा मिळेल. तुमच्या मनाला एक उभारी मिळेल आणि ही उभारी तुम्हाला तुमच्या असलेल्या अनाठाई, अनावश्यक भीतीला दूर करत, तुमच्यामधला कमी झालेला कॉन्फिडन्स, जे तुमचा आत्मविश्वास आहे तो देखील वर आणायला हे जे नामस्मरण आहे किंवा देवाचं नाव आहे ते मदत करेल. पण वातावरण देखील तसंच निर्मिती झालेली पाहिजे आणि स्वतः त्या व्यक्तीची स्वतःची तयारी असली पाहिजे.
कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जर आपल्यालाच आपल्या जीवनाचा शिल्पकार व्हायचा असेल तर काही गोष्टींवर मात आपण स्वतः तयारी दाखवून तरी केली पाहिजे. इतर आपल्याला ह्या मार्गातून बाहेर काढतील, इतर आपल्याला अडचणीतून बाहेर काढतील, परंतु आपलं स्वतःला अडचणीतून स्वतःला बाहेर यायचंय का नाही याचं देखील आपण ठरवलं पाहिजे. जर एखाद्याला झोपेतून उठवायचं असेल तर ते सोपं आहे, परंतु झोपीचं सोंग घेतलेल्याला कसं उठवावं, त्याला उठवणं अवघड आहे, अशी अवस्था होऊन जात असते. म्हणून स्वतःच्या अगोदर कोणत्याही गोष्टी करण्याची तयारी हवी, त्यासाठीचा पाठपुरावा आपण करावयास हवा आणि मग त्या प्रकारची वातावरण निर्मिती व्हायला हवी. सोबतींची, परिवारजनातल्या कुटुंबियांची, इतरांची या गोष्टीत जर साथ भेटली तर ही भीती निश्चितपणे निघून जाते. थोडासा काळ आणि वेळ देखील जाऊ दिला तरी देखील बऱ्याचशा गोष्टी बदलून जातात. ह्या अनावश्यक गोष्टीसाठी थोडासा धीर, संयम आणि आत्मविश्वास जर ठेवला तर ह्या देखील गोष्टी बदलून जातील. कारण परमेश्वर तुमच्यासोबत नेहमीच आहे, असणार आहे. फक्त तुम्ही स्वतःला ओळखा आणि त्याप्रमाणे कार्य करत राहा. जय जय राम.